190 व्होट जे दिसलेले आहे ते मला बाहेरचे दिसले आहे, बरोबर आहे. घर क्रमांक 1 मध्ये एवढे व्होट कसे आले? ऐकलत, एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 190 मतदारांची नोंद आढळली. हा प्रकार घडलाय नागपूरमधील हिंगणा मतदारसंघातील वाना डोंगरी नगर परिषद क्षेत्रात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आणि एकाच घरावर 190 मतदारांची नोंद कशी झाली असा सवाल स्थानिक मतदार आणि नेत्यांनी उपस्थित केलाय. 2 वर्षामध्ये आखरी या 2 वर्षापर्यंत 50,000 वोटं वाढतात, ते येतात कुठून हे मला माहीत नाही. आणि सर्व वोटं हे सर्व बाहेरगावचे आहे, कोणाचाच पत्ता नाही. सर्वांना घर क्रमांक 1 आणि सर्वांना घर 00 क्रमांक नंबर देतात. 00 हा क्रमांक आहे काय मला समजलंच नाही. कमीत कमी मला 190 व्होट जे दिसलेले आहे ते मला बाहेरचे दिसले आहे, बरोबर आहे. घर क्रमांक 1 मध्ये एवढे व्होट कसे आले? हा एक मोठा उद्देश. या सांगा मागे हे जे यादी बनवली आहे, हे यादी बनवल्यानंतर आम्ही आज BO कडे जाणार आहे. जो असेल त्याला आम्ही लंबा करणार आहे. दुसरीकडे ज्या मतदारांची नावं या लिस्टमध्ये आहेत त्या मतदारांना आमच्या प्रतिनिधीनं शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यातील काही मतदार 20 ते 25 वर्षांपासून या ठिकाणी राहत असल्याचं पाहायला मिळालं. तर मग मतदार ओळखपत्र, आधार कार्ड असून हे मतदार बोगस कसे असा सवालही उपस्थित केला जातोय. मैं यहाँ पे 30 सालों से रह रहा हूँ जी. ये उनकी गलती है, ये हमारी गलती नहीं है. हम आम नागरिक है, यहाँ पे इतने सालों से रहवासी रह रहा, मतदान कर रहा हुआ इंसान को आप बोगस वोट बता रहे हो. मेरे शादी को हो गए 15 साल, तब से मैं वोटिंग डालते आ रही हूँ. लिस्ट में हमारा नाम भी आता है और ये ऐसा कैसे बता रहा है, ये मुझे समझ में नहीं आ रहा है. दरम्यान एकाच घर क्रमांकावर 190 मतदारांची नोंद असल्याचा आरोप होत असल्यानं आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. त्यावेळी ज्यांची घरं अतिक्रमण ठिकाणी असतात किंवा ज्यांचा पत्ता स्थायी नसतो त्यांना 01 हा घर क्रमांक देण्यात येतो. तसंच हा घर क्रमांक मालमत्ता क्रमांक नाही असं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय. सर, मतदाराने मतदान फॉर्म भरताना जर त्यामध्ये काही लिहिलं नसेल तर तेव्हा ते 0 किंवा 1 किंवा नॉट अवेलेबल टाकता येतं. परंतु त्याच्यानंतर त्याचं प्रॉपर व्हेरिफिकेशन होतं. व्हेरिफिकेशन अंतीच ते पात्र किंवा अपात्र करण्यात येतात. तर मला नाही वाटत की त्यामध्ये असं काही आहे, कारण आम्ही सकाळी थोडं प्राथमिक चौकशी केली तर त्यामध्ये बऱ्याच लोकांचे घरं तिथं आढळले आहेत. नाही, तसं तर मला वाटत नाही की शक्य होईल. ते आता उद्याच प्रॉपर समजेल. आजपर्यंत जर आक्षेप आले, तशा लोकांनी जर आक्षेप आम्हाला दिले तर आम्ही त्याच्यावर नक्कीच कारवाई करू. एकूणच मतदार यादीतील अनेक मतदारांचे पत्ते घर क्रमांक 1 देण्यात आल्यानं हा घोळ झाल्याचं समोर येतंय. मात्र यामुळे मतदार यादीवरील आक्षेप वाढताना दिसतोय. राहुल गांधींनीही महादेवपुरा मतदारसंघातील मतदार यादीतील पत्त्याच्या 01 अशा चिन्हांवर आक्षेप घेत हे पत्ते पडताळणी करण्यासारखे नाहीत असा आरोप केला होता. तसाच प्रकार नागपूरच्या हिंगणा मतदारसंघात समोर आल्यामुळे आता या प्रकरणी चौकशीची मागणी होते. पराग ढोबळे, साम TV न्यूज, नागपूर.